हत्याकांडातील जे निलंबित पोलीस अधिकारी आहेत त्यांना मोठ्या मनाने माफ करा असं सुरेश धस म्हणतात. कोण? सुरेश धस म्हणतात. जे देशमुखांच्या याच्यात त्यांनी वेगळा न्याय आणि सूर्यवंशीच्या याच्यात वेगळा न्याय. परभणीचं जी हत्या झाली ना सोमनाथ सूर्यवंशी, त्यामध्ये पोलीस अधिकारी निलंबित केलेत 5. त्या पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करा असं सुरेश धस म्हणतात. मला माहिती नाही असं ते म्हणाले असतील तर, आणि ते अतिशय चुकीचं आहे. मग ते देशमुख असतील, ते सूर्यवंशी असतील, किंवा पुढे जे आहे मला वाटतं लातूर उस्मानाबाद सोट नावाचे, सोट काहीतरी नाव त्यांचं, धनगर समाजाचे व्यक्ती आहेत. त्यांना सुद्धा असे हालाल करू नये. ह्या सगळ्या हत्यांकडे आपण सारख्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि त्याला जे जे कोणी जबाबदार असतील त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. असा तुम्हाला हे करता येणार नाही. याच्यामध्ये माफ करा का माफ करा, तो दलित समाजाचा आहे म्हणून त्याचा झाला, त्याला मारून टाकला तर चालतंय. तो धनगर समाज त्याला मारून टाकला तर चालतंय काय? कुठला न्याय आहे? संविधान आपलं आहे, देश आपला आहे. अरे माणुसकी तर आपली आहे की नाही प्रत्येकाची. सगळ्यांना सारखाच न्याय दिला पाहिजे. जे जे याच्यामध्ये दोष आहेत त्यांना कडक शासन झालं पाहिजे. आणि कोणाच्याही बाबतीमध्ये जे आहे, एकदा ही सुरुवात झाली काय तर मग सगळे सुटतील. सगळ्याच केसेस मध्ये मागणी होईल. आणि ती चालणार आहे का तुम्हाला? आणि तुम्ही सांगता म्हणून ते कोणी कोर्ट ऐकणार आहे का? आता एक मागचे काय तर म्हणाल बदलापूरचे कुठची तरी केस होती, त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं की आम्हाला नाही केस चालू होती. बरोबर ना? काय झालं? कोर्टाने ऐकलं का? कोर्टाने सांग ठीक आहे तुम्ही येऊ नका, आम्ही बघतो काय करायचं ते. तर कायदा कायद्याच्या दृष्टीने काम करेल. आणि सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. तो मराठा समाजाचा असेल, तो दलित समाजाचा असेल, तो धनगर समाजाचा असेल, कुठलाही समाज असेल. माणसाने माणसावर केलेले त्या प्रकारचे अत्याचार असतील आणि मृत्यूस कारणीभूत झाले त्यांच्यावर कडक कारवाई करा.